खरंच पुढील 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार का? काय आहे नेमकी नांदेडमधील परिस्थिती आपण जाणून घेऊया। ट्रक चालक आणि वाहतूकदारांच्या संपामुळे राज्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल संपले आहे। संपामुळे पेट्रोल आणि डिझेलचे टँकर बंद आहेत, त्यामुळे पंपापर्यंत पेट्रोल आणि डिझेल पोहोचू शकले नाही। वाहतूकदारांनी 1 ते 3 जानेवारी दरम्यान हा संप पुकारला आहे। हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने नवा कायदा आणला असून त्यानुसार अपघातात चालकाचा मृत्यू झाल्यास त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे। याविरोधात वाहन चालक आंदोलन करत आहेत। मात्र हा कायदा सर्व वाहन चालकांना लागू होईल। कार चालकही त्याच्या कक्षेत येणार आहेत। या दरम्यान सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले आहे। त्यात 3 दिवस पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, परंतु हा दावा केवळ अफवा आहे। असा कोणताही निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतलेला नाही। पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने अधिकृतपणे कोणताही संप सुरू करण्याचा किंवा पेट्रोल बंद करण्याचा कोणताही हेतू नाकारला आहे। पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी कोणताही संप पुकारण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे। असा कोणताही संप असोसिएशनने नियोजित केलेला नाही, असे त्यांनी अधिकृत प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे। तसेच नागरिकांना अफवा किंवा चुकीच्या माहितीमुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे। ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी नागरिकांना आश्वस्त करत म्हटले की सर्व पेट्रोल पंप चालू राहतील। सध्या सुरू असलेल्या देशव्यापी वाहतूकदारांच्या संपाचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही। जिल्हा प्रशासनाने लोणी आगारातील पेट्रोलियम टँकरना पोलीस संरक्षण दिले असून पेट्रोलियम पदार्थांची भरपाई करणे शक्य झाले आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व पेट्रोल पंप सामान्य कामकाज सुरू ठेवतील। हिट अँड रनच्या संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या कायद्याचा विरोध म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकाने 3 दिवसीय संप पुकारला आहे। पेट्रोल पंपाला पेट्रोल पुरवठा करणारे टँकर चालकही आंदोलनात सहभागी झाल्याने आता पेट्रोल मिळणार नाही या भीतीने शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना आपल्यास पाहायला मिळते। पेट्रोल चालक हे मात्र पेट्रोल भरण्यासाठी धावपळ करताना या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता। हिट अँड रन हा कायदा देशभरामध्ये लागू झाल्याच्या नंतर पेट्रोल पंपावर पेट्रोल घेऊन येणारे टँकर चालक हे संपावर जाण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत। याचाच आता पेट्रोल पंप भेटत नाही, हा संप किती दिवस चालतो की काय म्हणून यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। नांदेड शहरातील एक वर्दळीचे ठिकाण म्हणून पोलीस वसाहतीच्या भागी जे पेट्रोल पंप आहे मी त्या ठिकाणी आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत। दादा, कधी कळाले हा कायदा लागू झाल्याचं संप आहे असं कळल्यानंतर आता कुठे जाणार होत काय सांगा? हा हा किती वेळ झालं थांबून? अर्थातच मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। नागरिकांची प्रचंड या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे। मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत। आता कुठून आलात? किती वेळ झालं थांबून? अर्धा घंटा झाला। अर्धा घंटा झाला। कधी कळालं तुम्हाला हे संपावर जाणार आहेत वगैरे? अफवा आहे अशी माहिती मिळते आहे संपावर जाणार आहेत। पण ते हिट अँड रन जो कायदा आहे ते कायदा लागू झाल्याच्या नंतरच टँकर चालक ते संपावर जाणार आहेत। कायदा हा काय वाटतं तुम्हाला कायद्याबद्दल? संपावर जाणार आहे दादा, किती वेळ झाला थांबलात? 10 मिनिटं झाले, मला काही कल्पना नव्हती। हा हा कुठे निघाला होता? म्हणजे पुढे अडचण येईल या अनुषंगाने तुम्ही भरून घ्यावा असं? हा, मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत। माझ्या पाठीमागे जे दृश्य आहे त्या ठिकाणी स्कूल बसेस आहेत, यासोबतच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाईक चालक आहेत। दादा, किती वेळ झाला थांबलात? 15 मिनिटं. बरं, कधी कळालं हो तुम्हाला संप आहे वगैरे? हा हा, कुठे निघाला होता? बाहेर चालले काम. अर्थातच सर्वसामान्य नागरिक हे ऑफिसच्या कामासाठी म्हणा की वेगवेगळे कामं असतात आणि सध्या लगन सराई बंद चालू आहे। या अनुषंगाने आपल्या गाडीमध्ये सुरक्षित असं पेट्रोल वगैरे राहावं या अनुषंगाने पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेत। त्याचा कुठे निघाला? किती वेळ झाला? खूप वेळ झाला, 30 मिनिटं तिकडेच थांबलो होतो। हा, एवढी गर्दी बघून मग नंतर म्हणलं थांबल्याशिवाय पर्याय नाही, काय करा, भरपूर वेळ लागणार आहे असं वाटत। अर्थातच मोठ्या रांगा लागल्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नये त्यासाठी आपल्या आपल्या गाडीमध्ये पेट्रोल राहावं या अनुषंगाने
पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहेत. कॅमेरामॅन राजधुमाळसह श्रीराम मोटरगे, राजमुद्रा न्यूज चॅनल, नांदेड.